समजलं नाही. काही जणांना देहाचं महत्व समजलं पण त्यांना देह मिळाला नाही. काही जणांना देहाचं मिळालंही, देहाचं महत्वही कळलं आणि त्याने त्याचं कल्याण करूनही घेतलं. काही जणाला नुसताच देह मिळाला, अजून त्याला महत्व कळलं नाही. गोपाला गोपाला पशु पक्षाला मनुष्य जन्म मिळालाही नाही आणि त्याला त्याचं महत्व समजलंही नाही. काही जणांना देह मिळाला नाही पण महत्व कळलं, असे म्हणजे स्वर्गात राहणारे देव. त्याला विषय मात्र भजन आवडते, कारण स्वर्गात काहीच नाही. अमृत पियायचं, मस्त राहायचं, रंभा मेनका अप्सरा याचा नाच पाहायचा, याच्यापलीकडे स्वर्गात दुसरं काही काम नाही. मृत्यू लोकांमध्ये, त्या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये भजन आहे. त्या जन्मामध्ये भजन आहे. येथे गेली गळे देवाचे भजन, येथे गेली गळे देवाचे साधू संताला या देहाचं मिळाला, त्यांनी भजन पूजन केलं, आपल्या देहाचं सार्थक करून घेतलं, इतराला तीव्र प्रवृत्त केलं, म्हणून त्याला देह मिळालाही आणि देहाचं महत्व कळलं. पण काही जणांना नुसता मनुष्य जन्म मिळाला. काही जण म्हणतात, महाराज खावे प्यावे ल्यावे सदैव सुखी असावे आणि मरण आल्यावर मुकाट्याने मरून जावे, याला मनुष्य जन्म मिळाला म्हणत नाही. मनुष्य जन्म मिळाला पण त्याने मनुष्य जन्माचं सार्थक करत करत स्वतःचं सार्थक करण्याकरता परमार्थाचा मार्ग धरला आणि प्रत्येकाला सहाय्य होतो. आणि कथा कीर्तन भागवत ऐकत आणि शेवट साधला. सब साधे सर्व साधे माणसाला शेवट साधता आला पाहिजे. आणि सुंदर जायचं सर्वांनाच आहे. एक दिन सबको जाना है, लेकिन कसं जायचं हे तुमच्या आमच्या हातात नाही. भगवंताला एकच सांगावं, राम राम म्हणता जाऊ माझा. मी तर नेहमी सांगत होतो, कारण मी मृत्यूतून वाचलेला माणूस आहोत. माझ्या मृत्यूची तारीख गुढीपाडवा 2006 30 मार्च हे माझ्या मृत्यूची तारीख आहे. आज 19 वर्ष झाले मी जिवंत आहो. माझ्या मृत्यूची तारीख तेव्हाच सांगते. मग का देवानं वाचवलं? अरे दिनेश काकांच्या वर्षांताची माझी सेवा राहिली असं म्हणून मला देवानं वाचवलं. माणसाला काय करावं? अरे आयुष्य मिळालं ना, बोनस आयुष्य आहे. शरद महाराजांचं आयुष्य बोनस आहे. पण जेवढा तेवढा परमार्थ करायचा. संसार सोडायचा का? अजिबात. संसार करत करत परमार्थ साडेतीन वर्ष. हा 4:30ला उठलो बाबू, 4:30ला. कारण तो 6ची गाडी भेटली म्हणजे 6ला बस स्टँडला यावं.
पण 6 वाजून 20 मिनिटं झाले, गाडी लागली नाही. मग आता 6:30ला दुसरी गाडी लागली. पण या गाडीनं इकडे दुसरीकडे उतरण्यापेक्षा तर ती गाडी लागलच बुवा. मला 6:20 आता लागत थोड्या वेळ. सगळ्या गाड्या एकदाच लागल्या. 2-3 7 वाजता, पावणे 7ला निघालो. यवतमाळला यायला उशीर होत नव्हता. मधात ज्या गाडीत बसलो ते गाडी मधात फरार करायला 15 मिनिटं थांबली. त्यानं सगळा घोळ झाला. किनवट गाडी निघून गेली. तर अमोल भाऊ म्हणे बा किनवट गाडी 9:15ला आहे महाराज. मला 9:15ची गाडी भेटली. 10:30 पर्यंत आपण पोहोचतो. पण मनची ती तो होती नाही, घरची ती ताकद जानाचा बैठक कोण भेट दिया कारण आपल्या मनासारखं काही होत नाही. काय करावं? तू कामाने घालू क्षणोक्षणी हाचे करावा विचार करावया पार सिंधू. भवसिंधूचा पाणी किती आहे महाराज? तुमच्या एरंगावच्या नदीला पुराला पाणी तुम्ही सांगू शकता इतकं आहे म्हणून. इथून पाणी इतकं आहे म्हणून सांगू शकता. कोपरीला भागवत झालं हे पाणी आलं संध्याकाळी. त्यावेळेला पाणीच नव्हतं आणि मी तिकडून ऍटो मध्ये यायला होतो.